वेल हॅलो 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 विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो तुम्ही सगळे ठीक असाल आणि तुमची प्रिपरेशन सुद्धा मजेदार चालू असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, झिरो टू हिरो बेसिक टू ऍडव्हान्स या आपल्या क्वांटिटेटिव्ह सिरीज मधला आजचा आहे 5वा दिवस. आय होप की तुम्ही जे अगोदरचे व्हिडिओ आहेत त्याला गो थ्रू केलेलं असेल, त्याच्याबद्दलचे तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल आणि त्याची प्रिपरेशन सुद्धा केली असेल, त्याची प्रॅक्टिस सुद्धा केली असेल. तर आजचा आपला आहे 5वा दिवस आणि आपण प्रिव्हियस 4 व्हिडिओज मध्ये बघितला आहे नंबर्स काय असतात, डिव्हिजिबिलिटी रूल, नंतर आपण बघितलं 2 डिजिट 3 डिजिट 100 बेसचं मल्टिप्लिकेशन आणि रिसेंट वाल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की कोणताही नंबरचे स्क्वेअर कसे फाइंड आउट करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे क्यूबवर. क्यूब कोणताही नंबरचा कसा फाइंड आउट करायचा आणि हे सुरुवात असतं, एक बेसिक फाउंडेशन असतं. जसं घर बांधताना एक जोता त्याचा पाया मजबूत केला जातो, असंच कोणतेही क्वेश्चन्स समोरचे सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा हा जोता आहे. तुम्हाला एक घर बांधायचं असेल तर तुमचा हा एक फाउंडेशन आहे, तुमचं एक बेसिक आहे. जेवढं तुमचं बेसिक स्ट्रॉंग तेवढंच तुमचं ऍडव्हान्स सोपं होईल आणि कमी वेळामध्ये होईल. ठीक आहे. तर आणखी टाइम वेस्ट न करता आपण आपल्या आजच्या सेशनवर जाऊया. आजचा सेशन आहे आपला नंबर्सवर. नंबर्स म्हणजे आपला क्यूब नंबर. तर क्यूब नंबरवर मूव्ह ऑन होण्याच्या अगोदर आपण थोडंसं रिवाइज करूया स्क्वेअर नंबरचं. तर आपण स्क्वेअर नंबरसाठी जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण स्क्वेअरच्या डिफरंट टेक्निक बघितल्या. त्यामधली एक जी टेक्निक होती ती होती जनरल मेथड. त्याला मी जनरल मेथड नाव दिलं होतं. आणि क्यूबच्या अगोदर आपल्याला ती एकदा रिवाइज करावं लागेल स्क्वेअरची मेथड. चला मग आपण त्याला अगोदर रिवाइज करूया. तर बघा, कोणत्याही नंबरचा जर मला स्क्वेअर काढायचा असेल तर स्क्वेअर काढताना आपण काय करायचो, जसं माझ्याकडे 36 एक नंबर आहे, याचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर. आणि स्क्वेअर करताना आपण याचे 2 भाग करायचे. एक आहे 6, एक आहे 3. तर जो 6 आहे त्याचा करायचा आपण स्क्वेअर, 6 झाला 36. 3चा सुद्धा आपण करायचो स्क्वेअर, तर 3चा स्क्वेअर होतो 9. नेहमी आपल्याला 2 डिजिट मध्ये पाहिजे. इथं 0 लावला किंवा नाही लावला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आपली काय असायची, तर 3चं मल्टिप्लिकेशन 6 सोबत, जो रिझल्ट येईल त्याचं मल्टिप्लिकेशन 2 सोबत. 3 3 6 जा 18, 18 2 जा 36, 36 येतं. याला आपण करायचो क्रॉस, इथं लिहायचो आपण 36. सगळ्यात शेवटी याची ऍडिशन. हे झाले 6, हे झाले 9, 9 आणि 3 म्हणजे 12. तर 36चा जो स्क्वेअर असायचा तो असायचा 1296. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा, याचे आपण तुकडे केले 2 आणि 3 मध्ये. 3चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर म्हणजे 9, पण आपल्याला नेहमी 2 डिजिट पाहिजे म्हणून आपण लिहिला 09. 2चा स्क्वेअर असतो 4. 3 2 जा 6, 6 2 जा 12. एक पोझिशन सोडली, इथं लिहिला आपण 12. सर्वात शेवटी ऍडिशन 2 हे झाले 9 हे झाले 2 आणि हे झाले 4 आणि 1 5. 529 हा स्क्वेअर असतो 23चा. नंतर 57चा काय करतो आपण, 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर म्हणजे 49. 5चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर म्हणजे 25. नंतर 5 7 जा 35, 35 2 जा 70. एक पोझिशन सोडली, 70 लिहिलं इथे. याची केली आपण ऍडिशन. हे झाले 9, हे झाले 4, हे झाले 12 म्हणजे 2, 1 झाला कॅरी आणि हे झाले 3. 32 49 हा झाला स्क्वेअर ऑफ 57. नंतर 81. 81 म्हणजे 1, 1चा स्क्वेअर म्हणजे 01. 8चा स्क्वेअर म्हणजे 64 लिहिलं आपण इथे. नंतर 8 1 जा 8, 8 आणि 8 2 जा 16. 16 लिहिलं इथे, याला केलं आपण स्किप. सर्वात शेवटी 1 हा झाला 6, हे झाले 5 आणि हा झाला 6. तर 65 21 बनेल याचा स्क्वेअर. 65 21 बनेल 81चा स्क्वेअर. ठीक आहे. आता क्यूब जेव्हा आपण काढतो तर हीच प्रोसेस फॉलो केलं जातं. ओनली एक डिफरन्स त्याच्यामध्ये असतो. आता तो डिफरन्स म्हणजे कोणता, तर बघा, इथे आपल्याला काढायचं आहे क्यूब. क्यूब काढताना आपण काय करायचो, स्क्वेअर मध्ये जेवढा इथे नंबर आहे त्या नंबरला करायचो डिवाइड. याला 1 आणि हा 3, हे झाले आपले डिवाइड. आता जो 3 आहे, 3चा क्यूब, इथे जेव्हा स्क्वेअर असायचा तर आपण स्क्वेअर नंबर घ्यायचा. आता इथं क्यूब आहे तर क्यूब नंबर घेणार. 3चा क्यूब म्हणजे किती, 27. 3चा क्यूब म्हणजे 27. पण नेहमी आपल्याला हे 3 डिजिट मध्ये पाहिजे, कारण की आपण क्यूब काढतो. जेव्हा स्क्वेअर काढायचो तेव्हा 2 डिजिट पाहिजे होते. आता क्यूब काढत आहे तर 3 डिजिट आपल्याला नेहमी इथे लागणार. नंतर
वनचा क्यूब काय असतो 1 असतो, तर आपण याला 3 डिजिट मध्ये म्हणजे 001 लिहिणार. हे झाले आपली प्रोसेस. इथं मागच्या स्क्वेअर मध्ये पण आपण सेम करायचो. त्याच्यानंतर याचा करायचं मल्टिप्लिकेशन 1 3 जा 3 3 3 जा 9. याचा जो रिझल्ट आला तो किती बनला आपला 9. 1 3 जा 3 3 3 जा 9. आता जेव्हा स्क्वेअर आपण करायचो तर हे 9 जे आहे हे डायरेक्टली आपण ऍड करून द्यायचो याच्यामध्ये एक पोझिशन सोडून. पण जेव्हा क्यूब करताय तर एक पोझिशन जसं मी सांगितलं की एक स्टेप याच्यामध्ये ऍडिशनली होतं. ती ऍडिशनली वाली स्टेप म्हणजे कोणती तर बघा, जो इथे तुम्हाला रिझल्ट आला ना तर हा रिझल्ट जो तुमचा गिवन नंबर होता त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. ही एक स्टेप ऍडिशनली असते. तर 9 इंटू 13 9 इंटू 13 म्हणजे 117. एक पोझिशन आपण स्किप केली 117 लिहिलं इथे. सर्वात शेवटी याची ऍडिशन बघा, हे झाले 7 हे झाले 9 हा झाला 1 आणि हे झाले 2. 2197 इज अ क्यूब ऑफ 13. थोडीशी आयडिया तुम्हाला आली असेल. आणखी एक दोन बघूया म्हणजे पूर्ण कल्पना तुम्हाला येणार. बघा 21 चा करायचा आहे तर 1 चा क्यूब म्हणजे 001. 1 चा क्यूब 1 असतो 3 डिजिट मध्ये 001. 2 चा क्यूब म्हणजे 8. 8 ला आपण लिहिणार 008. नंतर 2 1 2 2 इंटू 3 म्हणजे किती झाले 6 झाले. 2 1 जा 2 2 3 जा 6. एक पोझिशन आपण सोडली पण हे 6 आला इथे रिझल्ट. 6 आपण डायरेक्टली इथे लिहिणार का नाही, स्क्वेअर असतात आपण डायरेक्टली लिहिलं असतं. क्यूब आहे तर या 6 चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत 21 सोबत. 21 6 जा 6 1 जा 6 6 2 जा 12. हा झाला 1 हा झाला 6 हे झाले 2 आणि हे झाले 9. 9261 इज अ क्यूब ऑफ 21. आणखी एक बघूया 6 चा क्यूब. 6 चा क्यूब म्हणजे 216. आता इथे अगोदर 0 लावायचं काम नाही कारण की इथे ऑलरेडी 3 डिजिट मध्ये केलं. 1 चा क्यूब परत 001. 1 इंटू 6 म्हणजे 6 6 इंटू 3 म्हणजे किती झाले 18. 18 आणि 16 तुम्हाला माहित असेल की 16 आणि 18 जर अल्टरनेट मधला नंबरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं असेल, मल्टिप्लिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर काय करतात, अल्टरनेट नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 16 आणि 18. तर जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे अल्टरनेट नंबरचं तर तो मधातला नंबर असतो दॅट इज 17. याचा स्क्वेअर करायचा -1 करायचा. 17 चा स्क्वेअर म्हणजे होतो 289 -1 म्हणजे 288. तर 288. इथे आपण केला एक पोझिशन स्किप 288 लिहिला आपण इथे. सर्वात शेवटी आपण केली ऍडिशन. हे झाले 6 8 आणि 1 9 2 आणि 8 म्हणजे 10 0 हे झाले 4096. तुम्हाला माहित असेल तर 16 चा जो क्यूब असतो हा असतो 4096. ऑलराइट, आयडिया तुम्हाला आता आली असेल थोडीशी. याला ट्राय करू आपण. 4 चा क्यूब काय असतो, 4 चा क्यूब असतो 64. 64 2 डिजिट मध्ये आला म्हणून आपण याला 064 करणार. 2 चा क्यूब असतो 8. 8 इथे आपण लिहिला 2 0 अगोदर लावले. नंतर 2 4 जा 8 2 4 जा 8 8 3 जा 24. एक पोझिशन स्किप केली 24 लिहिला आपण इथे. सर्वात शेवटी ऍडिशन 4 10 0 एक झाला कॅरी हे झाले 3 आणि हे झाले 8. 8304 हा झाला क्यूब ऑफ. एक सेकंड लेट मी चेक काही गडबड झाली का. म्हणजे 21 चा क्यूब आपला 9261 आहे. हा नंबर मोठा आहे म्हणजे इथे काहीतरी गडबड झाली असलं. आपण चेक करूया. नो वरीज. ओके, क्यूब आपल्याला काढायचा होता. 4 चा क्यूब म्हणजे 64. 4 चा क्यूब म्हणजे 64. 64 लिहिला आपण इथे. एक लावला अगोदर आपण 0. 2 चा क्यूब म्हणजे 8 याला आपण 008 करणार. त्याच्यानंतर इथे असतो आपला क्रॉस. इथे काय असतो 2 इंटू 4 म्हणजे झाले 8. 8 इंटू 3 म्हणजे हे झाले किती 24. ओके, आपण इथे विसरलो होतो की 24 आणि 24 इंटू 24 आपण विसरलो. लास्ट स्टेप मध्ये मी नव्हतं केलं. 24 इंटू 24 काय होणार 24 चा स्क्वेअर म्हणजे 576. 576 हे झाले 4 6 आणि 6 12 म्हणजे 2 एक झाला कॅरी 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13824 हे आपलं बरोबर. ठीक आहे.
मला थोडा डाऊट आला कारण की इथे नंबर छोटा होता, मोठा झाला होता. ठीक आहे. आय होप की आता तुम्हाला हे समजलं असेल. चला आणखी काही प्रॉब्लेम आहे का आपल्याकडे ते बघूया. थोडेसे मोठे नंबर आपल्याकडे. ओके. 5चा क्यूब काय असतो 125. तो 125. नंतर 3चा क्यूब असतो 27, तर 027. नंतर 3 5 जा 15. 15 इंटू 3 म्हणजे 45. 15 इंटू 3 म्हणजे 45 होतात. आता काय करतात 45 आणि 35चं मल्टिप्लिकेशन. तर 45 आणि 35. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपलावाला एक व्हिडिओ आपण बनवला होता 45 आणि 35 चा जर मल्टिप्लिकेशन मला करायचं असेल तर काय करतो आपण स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट. 5 5 जा 25, 5 2 कॅरी. 20 15 35 2 37 7 3 कॅरी. नंतर परत स्ट्रेट 12 आणि 3 म्हणजे 15 15 75. एक पोझिशन स्किप केली 15 75 1575. सर्वात शेवटी ऍडिशन म्हणजे 5 5 आणि 2 म्हणजे 7 7 आणि 1 म्हणजे 8 12 2 1 झाला कॅरी 4 42 875. हा असेल याचा क्यूब नंबर. ठीक आहे. आता आय होप की तुम्हाला समजलं असेल. चला आता फास्ट करू बघूया थोडस. 1चा क्यूब म्हणजे 001. 4चा क्यूब म्हणजे 64. 64 म्हणजे 064. इथे दिला आपण क्रॉस. यांचं केलं आपण मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन केलं तर 4 1 जा 4 4 3 जा 12. 12 इंटू 41. 12 1 जा 12 म्हणजे 2 1 झाला कॅरी. 12 4 जा 48 प्लस 1 म्हणजे 49. सर्वात शेवटी ऍडिशन. हा झाला तुमचा 0 सॉरी हा झाला तुमचा 1. हा झाला तुमचे 2 1 आणि हा झाला 2. हे झाले 9 4 आणि 4 म्हणजे 8 आणि हा झाला तुमचा 6. 68 921. आणखी बघूया 52 आहे. 52 म्हणजे 2चा क्यूब. 2चा क्यूब म्हणजे 008. 5चा क्यूब. 5चा क्यूब म्हणजे 125. 5 2 जा 10. 10 3 जा 5 2 जा 10. 10 3 जा म्हणजे 30. 30 इंटू 52 यांचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन. 52 3 टाइम्स 156 एक 0. तो हा 156 आणि 10. सर्वात शेवटी प्लस 8 0 6 10 12 आणि 2 म्हणजे 14 0 608. आय होप हे तुम्हाला आता समजलं असेल, व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. एक परत बघूया 62 म्हणजे परत 0 0 काय करणार आपण 8 करणार. 6चा क्यूब म्हणजे 216. सर्वात शेवटी 6 इंटू 2 म्हणजे 12. 12 इंटू 3 म्हणजे 36. 36 आणि 61चं मल्टिप्लिकेशन. 36 61 स्ट्रेट क्रॉस स्ट्रेट. 6 1 जा 6. 3 आणि 36 39 म्हणजे 9 3 कॅरी. परत स्ट्रेट 18 आणि 3 म्हणजे 21 21 96. इथे दिला आपण क्रॉस 21 आणि 96. हे झाले आपले 8. हे झाले आपले 6. हे झाले 9. 6 आणि 1 7. 2 आणि 1 3 आणि हा 2 22 79 68. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल. आणि समजलं असेल तर हे 3 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला होमवर्कसाठी. ठीक आहे. इथे कुठे पण डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. मला पर्सनली मेसेज करू शकता. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. टेलिग्रामला तुम्ही पोस्ट करू शकता. लिंक त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे सुद्धा आम्ही तुम्हाला रिप्लाय करतो. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन आहेत तुम्हाला होमवर्कसाठी. वन्स हे तुमचं झालं असेल तर आपण उद्याच्या क्लासमध्ये नवीन सेशनला काहीतरी नवीन आपण घेऊन येऊया. ठीक आहे. ओके. तर दिस इज ऑल अबाउट टुडे. Okay. In case if you want to join our any batches like banking, SSC, CRT, MBCT, CAT, then you can visit to our office or you can call on the given number. So thank you so much. Bye bye.